दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले. आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या छायाचित्राला काळे फासत, चपलेने मारत आणि पायदळी तुडवत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिक्षण आणि भविष्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे, अशी टीका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आंदोलन करणारे विद्यार्थी देशद्रोही नसून त्यांच्याशी अशा प्रकारची वागणूक देणे अयोग्य असल्याचंही त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हे आंदोलन शांततेत पार पडले. गेले 20 दिवस आपण पाहतोय जंतर मंतरवर जे उपोषण चालू होतं ते उपोषण सरकारने चिरडलं आणि त्यानंतर काल जे विद्यार्थी पुन्हा तिथे मोर्चासाठी जमले होते त्यांच्यावर बेछूट गोळीबार लाठीचार्ज केला. तर या सरकारचा मी जाहीर निषेध करतो. आणि अशा प्रकारे आम्ही भ्रष्टाचार करतो तुम्ही बोलायचं नाही, आम्ही तुला दडपशाही करतो तुम्ही बोलायचं नाही, ही जी वृत्ती आहे भाजप सरकारची ही वाढत चाललेली आहे. आणि त्यानुसार आज जर आपण बघितलं तर हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतातील युवकांनी पुढे येऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे आणि या मोदी सरकारचा निषेध केला पाहिजे असं आम्ही आवाहन करतो.